नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महासंगम या भागामध्ये आता राहुल मात्र पूजाचा पाठलाग करत त्या रूममध्ये हॉटेलच्या शिरतो। तेव्हा आता तेथे पूजाऐवजी कला उभी असते आणि जेव्हा तो कलाला पाहतो, परंतु अगोदर त्याला असे वाटते की नक्की येथे पूजाच आहे, म्हणून तो पूजा डार्लिंग करत आता तिच्याजवळ येतो। परंतु जेव्हा तो कलाचा चेहरा पाहतो तेव्हा त्याला तर धक्काच बसतो। तर तो लगेच कलाला म्हणतो की तू आणि इथे इथे कशी? कला म्हणते की अरे तू स्वतःहून कबुली देणार आहेस किंवा नाही? तेव्हा राहुल म्हणतो की मी काय कबूल करायचं आहे, सांग ना मी काय केलेलं आहे? तेव्हा आता कला म्हणते की तू काय केलंस? अरे चांदेकर बिझनेस मध्ये तू इतक्या वर्ष झाले पैशांची अफरातफर करतोय। अरे त्या गौरव परांजपेशी तू हातमिळवणी करून आपल्याच कंपनीतील हिरे तू चोरलेस। तुझ्यामुळे अद्वैत चांदेकर यांच्यावर खोटे आरोप झाले। हिरे अगदी अफरातफर करण्याचे म्हणजे जे काही दागिने आहे ते खोटे दागिने सारडांकडे पाठवण्यात आले आणि हा आरोप चांदेकरवर आला आणि चांदेकरला अटक झाली, तर ती केवळ तुझ्यामुळे। एवढं सगळं होऊन सुद्धा तेव्हा लगेच राहुल आता कलाला बोलून देत नाही। तो म्हणतो की मला आठवते आणि तो दिवस तर अगदी कमाल माझ्या आयुष्यातील होता। म्हणजे माझ्या डोळ्याच्या समोर द ग्रेट अद्वैत चांदेकर याला पोलीस घेऊन जात होते आणि काय सांगू तू म्हणजे तुला की मला इतकं बरं वाटलं, इतका आनंद त्यावेळेस मला झाला होता। तेव्हा आता राहुलला तर जो काही क्षण आहे तर तो डोळ्यासमोर येतो आणि तो हसत असतो। तेव्हा आता कला त्याला म्हणते की अरे तू भाऊ म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीचा। तेव्हा राहुल म्हणतो की आय नो। तर कला विचारते की अरे का तू इतक्या खालच्या थराला गेलास? चांदेकरनं असं काय वाकडं केलं तुझंस की तू इतक्या खालच्या थराला जाऊन त्याच्याशी असं वागतो? अरे तू तर चांदेकरांच्या घरातच लहानचा मोठा झाला आणि तरी सुद्धा। तेव्हा आता लगेच राहुल कलावर ओरडतो की ए गब्बस। चांदेकरांच्या घरामध्ये अद्वैतने आणि त्याच्या घरच्यांनी मला कायम मी अगदी बाहेरचं असल्याची जाणीव करून दिली की त्यांच्यावर कसा अगदी उपरा आहे हे याची मला त्यांनी प्रत्येक वेळोवेळी जाणीव करून दिली। मी कसा त्यांच्यामध्ये फिट होत नाही याची सतत त्यांनी मला जाणीव करून दिली। आणि एवढंच नाही तर आजोबांनी म्हणजे आबांनी हा जो काही बिझनेस आहे तो फक्त आणि फक्त अद्वैत आणि सरोज मामीच्या हातामध्ये का दिला? तो बिझनेस मला का दिला नसेल? मी सुद्धा होतो ना आणि मला काय मिळणार होतं? तेव्हा आता कला म्हणते की राहुल अरे तुझा गैरसमज चांदेकरने आणि या घरातील प्रत्येक लोकांनी प्रत्येक व्यक्तीने तुझ्यावर प्रेम तितकंच केलेलं आहे। अद्वैतवर प्रेम केलं आणि विश्वास टाकला, तितकाच विश्वास तुझ्यावर सुद्धा टाकला होता। परंतु अरे राहुल तू त्यांना फसवलं आणि तुझे हे काळे धंदे अगदी ऐकल्यानंतर त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांना काय वाटणार आहे याची कल्पना तुला नसेल। अरे तुला काय त्याचं? परंतु हे बघ अरे असला भाऊ असण्यापेक्षा एक भाऊ जर कमी असता तरी सुद्धा चालले असते, कारण तुझ्यासारख्या नराधमाला चांदेकरांच्या घरात काय तर कुठेच जागा नाही। तेव्हा आता राहुल कलावर धावून जातो आणि जोरात ओरडतो की ए कला। तर कला काही घाबरत नाही। कला म्हणते की काय करशील? पूजाशी जसा तू गैरव्यवहार केलास तसा माझ्याशी सुद्धा वागशील का? तुझ्या भावाच्या बायकोशी तू असं वागशील का? तेव्हा राहुल म्हणतो की पूजा अच्छा म्हणजे हे सगळं तुला कळलं वाटतं, परंतु मला एक गोष्ट सांग कला, अगं हे सर्व तू सिद्ध कसं करणार आहेस बरं? म्हणजे उद्या तू येऊन काही बोलशील आणि ती पूजा सुद्धा उद्या येऊन काही तुला सांगेल, परंतु तुमच्यावर मात्र विश्वास कोण ठेवणार आहे? पुरावा आहे का तुमच्याकडे कोणता? आणि सांग ना तू मला कसं हे सर्व सिद्ध करणार आहेस तू? आणि तेवढ्यात मात्र लाईट सुरू होते आणि लाईट सुरू झाल्यानंतर आता राहुल खूप घाबरतो। त्यानंतर आता इकडे पूर्णाई मात्र सगळ्यांना सांगत असते की जे काही अन्नपूर्णा ट्रस्ट आहे त्याला आज 50 वर्ष पूर्ण झालीत आणि तुमच्या सगळ्यांची सेवा अशीच आता म्हणजे जे काही सेवा आपण करत आहोत अशीच मदत कायम मिळत राहो आणि आमच्याकडून सुद्धा आता अन्नपूर्णा ट्रस्टला अशीच मदत कायम मिळत राहो अशी आपण देवी आईला प्रार्थना करूया। म्हणून सगळेजण देवी आईला प्रार्थना करतात। तर त्यानंतर आता इकडे मधुभाऊ यांना आता जे आपल्या प्रतिमाचं बोलणं आहे तर ते आठवते। रविराज काकांनी प्रतिमा जे काही बोलत आहे त्या चित्रावरून, म्हणून आता हे सगळं काही आठवल्यानंतर आता मधुभाऊंना समजते की सायली हीच तन्वी आहे। तर म्हणून आता ह्या विषयाशी मी सायलीशी बोलू किंवा जावे बापूंशी बोलू असे ते आता विचार करत असतात आणि आपला मोबाईल ते हातात घेतात, म्हणून ते अर्जुनशी बोलण्याचं ठरवतात। त्यानंतर आता कलाने मात्र राहुलला जो काही तो बोललेला आहे, जेव्हा गौरव राहुल पाणेकर हे पार्टी करत असतात आणि त्या पार्टीमध्ये मात्र आता राहुल दारूच्या नशेत सर्व काही बोलून जातो, हे सर्व कला आता त्याला अगदी तेथे तो व्हिडिओ दाखवत असते। आता चहू बाजूंनी आता एक कलाने तो व्हिडिओ अगदी प्ले केलेला असतो आणि आता राहुलचे तर होशच उडतात। कलाच्या हातात एक असा भक्कम पुरावा असतो राहुलच्या तोंडून कबूल करून घेतलेला। राहुलला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, तो इकडे तिकडे पाहत असतो, तर कला हसत असते आणि हसून राहुलला म्हणते की काय
काय राहुल, पुरावा मिळाला का? आणि बघ राहुल, सगळं काही याच्यामध्ये आहे. तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे, त्यामुळे तुझा खेळ आता खल्लास. आणि काय रे राहुल, त्या दिवशी तुम्हाला काय म्हणाला होता? कला, खरे मी तुला ओपन चॅलेंज देतो, त्यामुळे घे. अरे राहुल, मी तुझं चॅलेंज पूर्ण केले. आता मात्र चांदेकरला तू जो काही त्रास देतो ना, तो त्रास मात्र मी तुला थांबवणार. तू चांदेकरांचं आता काहीच बिघडू शकत नाही. ज्यांना तू त्रास देत होता तो त्रास आता तू नाही देऊ शकत, कारण मी तुला आडवं येणार. आणि काय रे राहुल, काय केलं नाही चांदेकरने तुझ्यासाठी? अरे तुला इतकं प्रेम दिलं, घरामध्ये स्थान दिलंस, तुझे छोटे मोठे सगळे काही आतापर्यंत गुन्हे तू केलेस ते पोटामध्ये घातले, परंतु राहुल तू काय केलंस? तू तर सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. त्यामुळे आता मात्र बाद झाले. आता तू चांदेकरांच्या घरात नाही तर थेट तुरुंगामध्ये जाशील. जेथे तू चांदेकरला अडकवलं होतं तेथे आता तुझी रवानगी असेल. तेव्हा राहुल म्हणतो की ते शक्य नाही, कारण पोलिसांपर्यंत ही क्लिप नाही पोहोचू शकणार. तेव्हा आता राहुल लगेच आता ती क्लिप घ्यायला लागतो, परंतु कला त्याला अडवते. कला म्हणते की राहुल थांब, आणि ती मात्र आता राहुलला बाजूला ढकलून देते. तर राहुल पुन्हा अगदी रागाने तिच्यावर धावून येतो आणि तो कलाला मारायला हात वर उगारतो. तोच लगेच तेथे अद्वैत येतो. अद्वैत लगेच त्याचा हात धरतो आणि म्हणतो की माझ्या बायकोवर हात उगारण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा आता कला ही अद्वैतकडे पाहत असते. तिला खूप आनंद होतो की अद्वैत आज तिचा अगदी राहुलच्या तावडीतून वाचवायला आलेला असतो. तेव्हा राहुल मी करत असतो, तर लगेच अद्वैत सण राहुलच्या कानामागे देतो आणि राहुल मात्र खाली पडतो. तेव्हा आता अद्वैतने आपल्याला मारले याचा राहुलला खूप राग येतो. त्याचा अगदी संताप अनावर होतो आणि पुन्हा तो अगदी नाटक करायला सुरुवात करतो, रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की दादा हे बघ, मी तुला खरं सांगतो. तेव्हा आता अद्वैत ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, तुझं खरं रूप माझ्यासमोर नाही, परंतु घरातील सगळ्यांना हे कळलेलं आहे. तेव्हा मात्र आता तेथे लाईट ऑन होते आणि राहुल समोर बघतो तर घरातील सर्वजण अगदी त्याला समोर दिसतात. सरोज, आबा, श्रीकांत, रजनी हे सगळेजण समोर दिसतात आणि इकडून अर्जुन आणि सायली सुद्धा. तेव्हा मात्र आता राहुल मुद्दाम नाटक करत आबांच्या समोर येतो आणि म्हणतो की हे सर्व कलाने केलेलं आहे, मी नाही. आबा, कलाने मला फसवलं. तेव्हा आबा आता एक सणकणी राहुलच्या कानामागे देतात आणि आता राहुल खाली पडतो. आबांना आता इतकं राग आलेला असतो. आबा आपले काठीने राहुलला खूप मारतात आणि म्हणतात की अरे काय केलंस राहुल तू? अरे तू तर माझाच नातू आहे आणि असे वागलास. आबा स्वतःला खूप त्रास करून घेत असतात. तेवढ्यात अद्वैत धावतच जातो आणि आबांना धरतो. आबांना म्हणतो की आबा, तुम्ही स्वतःला काय इतका त्रास करून घेतात? आणि तो आबांना शांत करतो. आबा आता राहुलला खूप असे मारतात. अद्वैत म्हणतो की आबा, ते संस्कार तुम्ही आमच्यावर केलेले आहे, राहुलची लायकीच नाही तुमचा नातू म्हणून घेण्याची. त्यावर आता कला म्हणते की आज सुद्धा हा सापडला नसता, कारण तो पळून चालला होता, पण सायली आणि अर्जुन होते म्हणून तो आपल्या ताब्यात सापडला. तेव्हा राहुल आता त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला त्या क्षणाची आठवण होते जेव्हा अपघात घडलेला असतो आणि जेव्हा आता त्यांनी राहुलला वाचवले आणि तेव्हा अर्जुनने जे काही आता त्या म्हाताऱ्याचं सोंग घेतलेलं आहे ते सुद्धा राहुलला आता स्पष्ट डोळ्यासमोर दिसते. तो प्रसंग त्याला आठवतो आणि तो म्हाताऱ्याचं सोंग घेणारा आजोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन होता हे राहुलच्या लक्षात येते. तेव्हा अर्जुन हसतो. अर्जुन आता राहुलला विचारतो की काय राहुल, आठवले का ते आजोबा? त्या आजोबाने तुझ्याकडून पैसे घेतले नव्हते, कारण मला तुझे पैसे नाही, तुझं कन्फेक्शन हवं होतं. तेव्हा आता राहुल इकडे तिकडे पाहतो आणि राहुलला मात्र मी काही कन्फेस नाही करणार, कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला ट्रॅप केलेला आहे. आबांना इतका राग येत असतो. आबा रागाने राहुलकडे पाहत असतात. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे राहुल, ही वेळ तर तूच आमच्यावर आणली, काय गरज होती तुला ही सर्व वागण्याची? तेव्हा आता रजनी रडत असते. रजनी रडतच म्हणते की अरे स्वप्नात सुद्धा आम्हाला असं वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी वागशील म्हणून. तर कला पुढे येते. कला म्हणते की अरे राहुल, मला तर अगोदर संशय आला होता, कारण तू चांदेकरांचे जे काही खोटे हिरे आहे तर ते पाठवू, तेव्हाच मला पहिली शंका आली होती, परंतु भक्कम पुराव्याची मी वाट पाहत होते. आता राहुलला काय उत्तर द्यावं हे काही कळत नसतं. तेव्हा आता अद्वैत पुढे येतो. अद्वैत राहुलला अगदी रागाने बाजूला ढकलतो आणि म्हणतो की अरे मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. अरे मी तुझ्यामुळे खरेवर सुद्धा भांडलो. मी खरेवर सुद्धा विश्वास ठेवत नव्हतो, परंतु आज मात्र खरे ही अगदी जे काही सांगत होती ते खरं होतं, कारण पूजा हा सगळ्यांच्या समोर आली आणि तिने सांगितले म्हणून खरं जे काही आहे तर ते सर्व सत्य सगळ्यांच्या समोर आले. तेव्हा आता आबांना खूप त्रास होत असतो. आबा जोरात ओरडतात की अरे मी काय पाप केलं होतं म्हणून हा दिवस आज मला बघायला मिळतोय. तेव्हा आता अनामिका म्हणते की मला तर खरंच लाज वाटते की आपल्या घरी हे सर्व होते म्हणून. रोहिणी मात्र आता शांत राहून बघत असते, कारण तिला आपल्या मुलाचीच काळजी असते. तर आता कला सर्वांना म्हणते की हे बघा, तुम्ही कोणीही त्रास
करून घेऊ नका, हे जे काही घडलेलं आहे तर त्यात तुमच्या कोणाचा काही दोष नाही म्हणून। तेव्हा राहुल तिच्यावर ओरडतो की तू बोलायचं नाही म्हणून, जे काही होतं ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होते आणि तूच मुद्दाम सगळ्यांना भडकवलंस, याच्या मागची कारस्थान करणारी तूच आहे। एकतर अगोदर पासूनच मी तुझ्या डोळ्यामध्ये खुपत होतो। तेव्हा आता नैना मात्र अगदी शांतपणे हे सर्व पाहत असते। तिला आता आपल्या राहुलचीच काळजी असते, परंतु आता कला रागाने राहुलकडे पाहत असते। राहुल आता तरी सुद्धा इतकं होऊन सुद्धा कलाला दोषी मानत असतो आणि आता तो कलाला सर्वांच्या समोर म्हणतो की जे काही करते तर केवळ तूच करते, कारण मी तुझ्या डोळ्यात खुपतोय म्हणून तू अगोदरपासून माझ्यावर संशय ठेवून होती। आता इतका मोठा व्हिडिओ दाखवून सुद्धा राहुल कलाला दोषी ठरवत असतो। त्याला असं वाटतं की कलावरच आता हे सर्व आरोप आपण लावून देऊ, परंतु आता अद्वैत पुढे येतो। अद्वैत म्हणतो की अरे राहुल, तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला आहे, तरी सुद्धा तू असे म्हणतोस, अरे आता तरी खरं बोल तू। तेव्हा आता राहुलची बोलती बंद होते। आबांना इतका राग आलेला असतो आणि बाकी सर्वांना सुद्धा रागाने आता सर्वजण पाहत असतात। सायली आणि अर्जुन सुद्धा आता राहुलकडे रागाने पाहत असतात। तर राहुल आता सगळ्यांच्या नजरेतून सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी आता हे सगळं खोटं आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता त्या व्हिडिओमुळे सगळ्यांच्या समोर सत्य हे आलेले असते। व्हिडिओचं कारण दाखवून सुद्धा अद्वैत म्हणतो की अरे हे बघ, आता व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला आहे, परंतु तरी सुद्धा राहुल म्हणतो की नाही, अरे दादा हे सर्व खोटं आहे, हा व्हिडिओ खोटा आहे। अरे आजकाल असे खोटे व्हिडिओ सुद्धा बनवता येतात, म्हणून मी तुला शपथ घेऊन सांगतो की अरे हे सर्व मी नाही केले। अरे दादा तू माझ्यावर विश्वास ठेव, म्हणून अद्वैतला पूर्णपणे आता तो आणखीन खोटं बोलत असतो, परंतु अद्वैतने मात्र त्याचं खरं सगळं काही रूप ओळखलेलं असतं, म्हणून अद्वैत त्याच्याकडे रागाने पाहत असतो। आता रोहिणी मात्र राहुलकडे पाहते आणि मनात म्हणते की राहुलने हा सर्व काय गोळ करून ठेवला, आणि जर आता मी मध्ये काही राहुलला वाचवण्यासाठी बोलले, राहुलची बाजू मी घेऊन जर बोलले, तर सगळं काही परत माझ्यावर येईल, संशय मात्र माझ्यावर येईल की मी सुद्धा राहुलच्या सोबत आहे म्हणून आता रोहिणी आपल्यावर काही न येण्यासाठी मुद्दाम अगदी धावतच पुढे येते आणि राहुलच्या एक सनसन सर्वांच्या समोर कानामागे देते। आता राहुलला ती सुद्धा खूप मारत असते, कारण हे रोहिणीचं एक नाटक असते की आपण सर्वांच्या नजरेत अगदी राहुलच्या बाजूने नाही असे दाखवण्यासाठी ती मुद्दाम आता हे सर्व करते। रागाने रोहिणी आता राहुलला म्हणते की अरे मूर्खा, तू काय केलंस तू, अरे किती मोठी फसवणूक तू सगळ्यांची केली, बघतोस ना राहुल सगळ्यांना किती त्रास होतोय। तेव्हा आता राहुलला हेच कळत नाही की मम्मा सुद्धा असं का वागत असेल। रोहिणी आता त्याला मारत म्हणते की अरे हे जे काही झाले ते केवळ तुझ्यामुळे झाले, माझ्या डॅडची अवस्था बघ तू, काय तुझ्यामुळे आज अवस्था झाली, जे काही झालं तर ते तुझ्यामुळे झाले। अरे राहुल किती मोठा खोटारडेपणा केलास तू, अरे राहुल तुझी लायकी सुद्धा नाही की माझा मुलगा म्हणून घेण्याची, इनफॅक्ट मला लाज वाटते की तू माझा मुलगा आहेस म्हणून। नाही राहुल, अरे तू किती खोटा आहे हे आज सगळ्यांना दिसलेले आहे आणि हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, कोणीही याच्यावर विश्वास ठेवायचा नाही। आणि डॅड हे बघा, तुम्ही एक काम करा, याला तुम्ही घरातून बाहेर काढा। तेव्हा आता रोहिणी मुद्दाम हे सर्व नाटक करत असते, कारण सर्वांच्या नजरेतून आपण राहुलची साथ दिलेली नाही, कारण राहुलचं तर खरं रूप सगळ्यांच्या समोर आलेच, परंतु आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी ती हे सर्व करते। तेव्हा नैना मात्र आता तिचा हा ड्रामा बघून नैनाला तर अगदी मनात सगळं काही ओळखते। नैना आता रोहिणीकडे पाहतच असते। तेव्हा आता राहुल अगदी घाबरतच म्हणतो की मम्मा, अगं मम्मा तू का बोलतेस हे सगळं, अगं हे सर्व मी नाही केले, मी खरं सांगतो की हे आरोप आहे ना माझ्यावर ते सगळे खोटे आरोप आहेत। तेव्हा आता कला म्हणते की राहुल तू खोटं बोलतो, हे सर्व खोटे आरोप नाहीत, अरे पूजा सुद्धा तुझ्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे, अरे तू तर तिच्याशी किती किळसवाना वागला आहे हे तर तुला माहितीच आहे। म्हणून कला ही पूजाला आवाज देते, तर पूजा आता त्याला न घाबरता पुढे येते। रोहिणी सुद्धा आता पूजाकडे पाहत असते। तेव्हा आता पूजा समोर आल्यानंतर जे काही राहुल आतापर्यंत तिच्याशी वागलेला आहे, आतापर्यंतचा घडलेला सर्व प्रकार, ती आता राहुलचा हा किळसवाना प्रकार सगळ्यांच्या समोर सांगते। सर्वांना मात्र आता पूजाच्या तोंडचं ते जे काही आहे, राहुलने तिच्याशी जो काही त्रास दिलेला आहे ते ऐकून मात्र सर्वांना आणखीनच राग येत असतो। तेव्हा आता कला म्हणते की काय रे राहुल, लाज नाही वाटली का तुला हे सर्व करताना, इतकं घाणेरडं वागताने। तेव्हा आता नैना लगेच जोरात ओरडते की बास। आता नैना पुढे येते आणि कलाला म्हणते की बास कर, हे जे काही तुझं चाललेलं आहे ना ते सर्व बास कर। आणि काय ग कला, अगं माझ्या नवऱ्याबद्दल इतकं वाईट बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी, म्हणून नैना आता कलाच्या कानामागे द्यायला लागते, तोच लगेच कला तिला अडवते। रागाने आता नैना जेव्हा रागाने कानामागे द्यायला लागते तर कला ही तिचा हात धरते आणि रागाने तिच्याकडे पाहत असते। तेव्हा सर्वजण हे बघत असतात। तेव्हा आता कला ही नैनाला म्हणते की नाही ताई, हे बघ मी जरीही तू मोठी बहीण असेल, तुला मारण्याचा पूर्ण हक्क आहे, पण जर मी चुकले असते
तर आणि निमूटपणे मी सुद्धा तो मार खाल्ला असता की जर मी चूक केली असती तर, परंतु आज मात्र चूक ही राहुलची आहे, कारण तो एका स्त्रीच्या आबरूशी खेळलेला आहे आणि ह्या गुन्ह्याला माफी नाही म्हणून ती अगदी जोरात नैनाचा हात बाजूला झिटकारून देते। तेव्हा आता कला ही नैनाला म्हणते की ताई हे बघ, तू सुद्धा एक स्त्री आहे, म्हणून एक स्त्री म्हणून तू अगदी त्या स्त्रीच्या पाठीशी उभी राहायला हवीस, तू तुझ्या नवऱ्याला जाब विचारायला हवा, परंतु तू तर उलटच वागतेस, आपल्या राहुलची साथ देते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ नैना, आज मात्र तू राहुलची साथ नाही देऊ शकणार। तेव्हा आता श्रीकांत रागाने म्हणतो की राहुल, अरे आपल्यावर केस झाली तरी सुद्धा तुझ्या वागण्यावर काही फरक नाही पडत, अरे तू तर आज चांदेकरांच्या घराण्याला लाज आणलीस, अरे तुझ्या ह्या सगळ्या वागण्यामुळे आपल्यावर काय परिणाम होत असेल याचा तू विचार कर। तेव्हा आता रागाने सर सुद्धा म्हणते की हो, जे परिणाम होतील ते आपण भोगू, पण राहुलला मात्र शिक्षा ही झालीच पाहिजे। तेव्हा आता नैना आणि रोहिणी यांना खूप असं म्हणजे काही बोलता येत नाही, परंतु त्यांना आता नक्की काय करावं, कारण राहुलच्या त्या बाजूने असतात म्हणून त्यांची अगदी घुटमाळ होत असते। नक्की काय करावं, राहुलला हे सगळ्यातून कसं वाचवावं आणि आता काय करायचं याचा ते विचार करत असतात। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मी पोलिसांना येथे बोलवण्यासाठी, राहुलला अगदी पकडून देण्यासाठी मी फोन करतो। तेव्हा आता नैना आणि रोहिणी मात्र रागाने अर्जुनकडे पाहत असतात आणि राहुलच्या तर पायाखालची जमीन सरकते। तेव्हा आता राहुल धावतच अर्जुन जवळ येतो आणि नाही नाही करत असतो आणि आता अगदी हात जोडतो आणि म्हणतो की आय एम सॉरी, खरंच मला पोलीस स्टेशनला नाही जायचं, मला माफ करा, आणि सगळ्यांसमोर हात जोडत म्हणतो की ऐका प्लीज, मला सगळ्यांनी माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली म्हणून सगळ्यांच्या पाया पडायला तो सुरुवात करतो। मी आई शपथ खरं सांगतो की मी परत असं नाही करणार, मला पोलीस स्टेशनमध्ये नाही जायचं, मी नाही जाणार। म्हणून आता जो काही आपल्या खिशात त्याने बंदूक ठेवलेली आहे तर सगळ्यांच्या नजरात चुकवत ती बंदूक तो बाहेर काढतो आणि सगळ्यांच्या समोर तो कलाच्या डोक्याला बंदूक लावतो। तेव्हा आता नैना तर खूप घाबरते आणि बाजूला सरकते। आता त्याने अगदी कलाला अगदी तेथून घेऊन जात असतो तर अद्वैत पुढे येतो। अद्वैत राहुलवर ओरडतो। राहुल म्हणतो की आता जर कोणी मध्ये आले तर मी नाही सोडणार। तेव्हा सर्वजण अगदी कलाचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू करत असतात, परंतु राहुल मात्र कलाला मारण्याची धमकी देऊन तेथून आपला स्वतःचा जीव वाचवत असतो। तेव्हा मात्र आता तो कलाला तेथून अगदी धमकावत तिला बंदुकीचा तो तिच्या डोक्याला पिस्तूल लावून घेऊन जात असतो। सगळेजण आता राहुलच्या मागे धावतात, परंतु तो कलाला तेथून घेऊन जातो। त्यानंतर आता इकडे तेजस छायेकडून सगळं काही काढून घेतो की जे एसटी स्टँडचं नाव आहे तर पनवेल एसटी स्टँड हे आता मानसी आणि तेजसला माहिती होतं। त्या सगळ्याचा मात्र आता तेजस आणि मानसी विचार करत असतात की पनवेल एसटी स्टँड। मानसी तेजसला म्हणते की छायाताई फिरून फिरून पनवेल एसटी स्टँड जवळच येत होत्या, त्यामुळे राष्ट्रहित माझी पूर्ण खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे तर ती पनवेलला जाऊनच मिळतील। तेव्हा आता लगेच तेजस म्हणतो की लकी जाम, हे बघ, आपल्याला जे काही छायाने मावशींच्या घराबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते घर सापडेल असं फार तर वाटतंय। तेव्हा आता मानसी म्हणते की परंतु घरामध्ये काय सांगायचं की आपण पनवेलला का जातोय आणि विनाकारण आपण पनवेलला जर गेलो हे जर गायत्री वहिनींना कळाले तर त्यांना नक्की संशय येईल आपल्यावर। तेव्हा आता तेजस म्हणतो की आपण त्यासाठी काहीतरी कारण काढूयात, पनवेलला अगदी आपण जात आहोत हे गायत्री वहिनीला कळून द्यायचं नाही। आणि तेवढ्यात आता मानसीच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तेवढ्यात तो कॉल हा कल्पनाचा असतो। तेव्हा मानसी म्हणते की कल्पना मावशीचा कॉल। तेव्हा आता मानसी कॉल उचलते आणि कल्पनाला विचारते, कल्पना मावशी कशी आहे? तेव्हा आता कल्पना म्हणते की हो अगं बरी आहे, अगं मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला आहे, कारण आता जे काही अन्नपूर्णा ट्रस्ट आहे तर त्याला 50 वर्ष पूर्ण होतात, म्हणून जन्माष्टमी थाटामाटात अगदी साजरी करायची आहे, त्यामुळे मी तेजस आणि तुला हे आमंत्रण देते, तुम्ही दोघे नक्की लवकर या। आणि एक गोष्ट, दुसऱ्या दिवशी दहीहंडी आहे तर ती साजरी करून मगच घरी जायचं। तेव्हा आता मानसी म्हणते की हो हो मावशी, लगेच येतो आम्ही आणि लगेच निघतो। आणि आता मानसी फोन ठेवते, तेवढ्यात गायत्री आता दरवाजात येते आणि आता मानसी ही तेजसला म्हणते की अरे राष्ट्रहित आपल्याला पनवेलला जाण्याचं कारण तर मिळालं। तेव्हा तेजस विचारतो की काय कारण मिळालं? तेव्हा आता लगेच मानसी म्हणते की अन्नपूर्णा ट्रस्ट आहे ना, तर त्यांचा एक असा उत्सव आहे सुवर्ण उत्सव, तेथे आपल्याला जायचं आहे कल्पना मावशींच्या घरी, बाकी काहीच कारण नाही। तेव्हा तेजस म्हणतो की हो ना लकी जाम, हे तर चांगलं आहे, आपण अगदी ट्रॅफिक जर लागले नाही तर 1.5 तासात तेथे पोहोचू, परंतु जर ट्रॅफिक लागले तर मात्र आपल्याला वेळ लागेल। तेव्हा मानसी म्हणते की म्हणजे राष्ट्रहित कसला विचार करतात, आपण ट्रॅफिक आहे ना तर ते अगदी सरकत पुढे जायचं। तेजस म्हणतो की चला मग वेळ घालवायला नको, आता
गायत्री हे सर्व ऐकते. गायत्री आता विचार करते की इतके वर्ष झाले, ह्या वर्षात दोघांना कधी कल्पना काकू आठवले नाहीत आणि आज मात्र एक फोन आल्यानंतर लगेच ते पनवेलला जायला निघालेत. मग यांना मावशीबद्दल तर कळले नसेल ना, नक्की कसं कळणार यांना, आता गायत्री विचारत करत असते. त्यानंतर आता राहुल मात्र कलाच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर घेऊन येतो आणि तिला तेथून घेऊन जात असतो. आता त्या हॉटेलमध्ये जे काही लोक आलेले आहेत तर त्यांना अगदी धमकावत, पिस्तूलचा धाक दाखवत बाजूला काढत असतो की बाजूला हा अगदी जोरजोराने ओरडत असतो आणि कलाला म्हणतो की चल तू चल. आता बाकी जे काही सगळेजण धावत असतात तर आता राहुल त्यांना अगदी घाबरवत असतो की आता जर कोणी मध्ये आले तर मात्र मी कलाचा जीव घेईल. तेव्हा आता रजनी आणि सरोज मात्र रडत असतात की कलाचा जीव आता राहुलच्या हातातून कसा वाचवायचा. सगळेजण राहुलला अडवत असतात की राहुल थांब, आबा सुद्धा जोरात ओरडतात. तेव्हा राहुल आता सगळ्यांना म्हणजे घाबरत असतो की कोणीही पुढे यायचं नाही, नाहीतर मी कलावर गोळी झाडेल. तेव्हा आता कला ही राहुलवर ओरडते की अरे तू मला सोड, या सगळ्यातून तू नाही वाचणार कारण तू आणखीन अडकणार. तेव्हा आता राहुल तिच्यावर ओरडतो की तू गब्बस, तुझा सल्ला कोणीही मी तुला नाही विचारला, त्यामुळे तू चल, इथून चल. आणि सगळ्यांच्यावर तो आता बंदूक रोखून असतो. तेव्हा आता कला ही अगदी अद्वैतकडे पाहत असते तर अर्जुन म्हणतो की राहुल तू वेडेपणा करतोस. तेव्हा आता रोहिणी राहुलवर ओरडते. तेव्हा आता कला ओरडत असते की अरे तू आजोबांचा विचार कर, चांदेकरच्या नावाचा तरी विचार कर. तेव्हा राहुल पुन्हा कलाला धमकावतो आणि एकदा तुला सांगितलं की येथे मी तुझं लेक्चर ऐकण्यासाठी आलो नाही. कला खरे अगं तू तर माझं येथून बाहेर पडण्याचं तिकीट आहे, हे तुला कळते का? जोपर्यंत माझी खात्री पटत नाही की माझ्या मागावर पोलीस नाही तोपर्यंत मी तुला माझ्या सोबतच ठेवणार आहे आणि तोपर्यंतच तू जिवंत राहणार आहेस, कळलं का तुला? रजनी आणि सरोज ओरडत असतात की राहुल नाही, तू असं करणार नाहीस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की राहुल तू तिला सोडून दे. तर अगदी तो कलाला हिसकावत तेथून घेऊन जात असतो. सगळेजण राहुलला सोड करत असतात. अर्जुन म्हणतो की राहुल तू माझं ऐकून घे, कलाला सोडून दे. अर्जुन म्हणतो की राहुल तू खूप मोठा गुन्हा करतोय. श्रीकांत सुद्धा म्हणतो की राहुल तिला सोडून दे. आणि हे बघ अरे राहुल तू पोलिसांपासून नाही वाचू शकणार, ऐक माझं. तेव्हा आता अद्वैत खूप असा चौताळलेला असतो. अद्वैत म्हणतो की हे बघ राहुल, जर खरेला काही झाले तर माझ्या स्वतःच्या हाताने मी तुझा जीव घेईल. राहुल आता अद्वैतवर ओरडतो. राहुल म्हणतो की अद्वैत हे बघ, तू जर पुढे आलास तर मी कलावर गोळी झाडेल. तेव्हा तरी सुद्धा अद्वैत पुढे येत असतो. तर राहुल अगदी अद्वैतवर अगदी तो पिस्तूल झाडून असतो आणि मी तुला गोळी झाडेल, अद्वैत तू पुढे येऊ नकोस. सायली आणि अर्जुन सुद्धा खूप ओरडतात की राहुल कलाला सोडून दे. तेव्हा आता अद्वैत तरी सुद्धा एक एक पायरी अगदी खाली येत असतो. तर राहुल ओरडत असतो की हे बघ अद्वैत तू खाली येऊ नकोस. रोहिणी सुद्धा ओरडते की अरे राहुल तू तिला सोडून दे. राहुल म्हणतो की अद्वैत तू खाली येऊ नकोस, परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो. कलाचा जीव वाचवण्यासाठी अद्वैत आता पुढे येत असतो. तेव्हा मात्र तरी सुद्धा अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि शेवटी राहुल हा गोळी अद्वैतवर झाडतो, परंतु अर्जुन मध्ये येतो आणि अर्जुन मध्ये येऊन मात्र आता अद्वैतला वाचवतो. तो त्याला बाजूला अगदी ढकलतो आणि ती गोळी आहे तर समोर टेबलवर असणारे ते फ्लावर प्लॉटवर लागते आणि आता सगळ्यांचा जीव मात्र वाचतो. तेव्हा मात्र आता कला ही ओरडते की चांदेकर. आता कला ही खूप रडत असते, परंतु राहुल ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता कला ही राहुलला म्हणते की हे बघ राहुल मी तुझ्यासमोर हात जोडते, जे तू सांगशील ते मी करेल, परंतु तू चांदेकरला काही करू नकोस, प्लीज प्लीज असे म्हणून ती आता राहुलवर अगदी म्हणजे पाया पडत असते. तेव्हा आता राहुल म्हणतो की तू गाडीमध्ये बस आणि गाडी चालव. तेव्हा आता कला म्हणते की मी, तर अद्वैत ओरडतो की खरे तू त्याचं काही ऐकू नको. तेव्हा राहुल कलावर ओरडतो की हे बघ तू गाडी चालवायला बस. तर कला म्हणते की हो मी बसते, परंतु तू गोळी चालू नकोस. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की खरे तू त्याचं ऐकू नकोस. तर राहुल म्हणतो की हे बघ कला, तू जर गाडी चालवायला बसली नाहीस तर मी त्याच्यावर गोळी चालवेल आणि यावेळेस मात्र माझा नेम नाही चुकणार, त्यामुळे तू गाडी चालवायला बस. तेव्हा आता रजनी ओरडते की राहुल थांब म्हणून, परंतु राहुल ऐकायला तयार नसतो. शेवटी तो कलाला गाडी चालवायला बसवतो. कला आता चांदेकरकडे पाहत असते. तेव्हा राहुल आता सगळ्यांना धमकावतो, घाबरवतो की सगळ्यांनी मागे व्हा आणि तो आता कलाला शेवटी गाडी चालवायला बसून तो आता मागे बसतो आणि कलाला धमकावतो. कलाला म्हणतो की तू गाडी चालवायला बस. तर कला आता जोरात ओरडते की हो करते. तेव्हा आता राहुल कलाला तेथून घेऊन जातो. सगळेजण आता राहुल ओरडत असतात आणि रजनी ही कलाला आवाज देत असते. तेव्हा आता अद्वैत जोरात राहुल असे ओरडतो आणि तो अर्जुनला म्हणतो की तू ताबडतोब पोलिसांना फोन कर, मी तोपर्यंत आता त्यांच्या मागे जातो. तर सायली म्हणते की हे बघा अद्वैत तुम्ही एकटे जाऊ नका प्लीज. अर्जुन म्हणतो की हे बघ आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो. तेव्हा आबा सुद्धा म्हणतात की हो मी येतो, परंतु आता अर्जुन
म्हणतो की नाही आबा, तुम्ही नका येऊ, तुम्ही सगळेजण घरी जा, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, कलाची काळजी तुम्ही करू नका, आम्ही अद्वैत सोबत जातोय. तेव्हा आता आबा म्हणतात की कला सापडल्याशिवाय आम्ही कसं परत जाणार बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, तुम्ही काही काळजी करू नका, काही जरी झाले तरी सुद्धा मी कलाला परत घेऊन येतो, तुम्ही फक्त माझ्या कॉलची वाट पहा. तेव्हा आता रजनी पुढे येते. रजनी आता आबांना म्हणते की हो, अद्वैत बरोबर बोलतोय, आता आपल्याला घरी जायला हवे. तेव्हा आता रोहिणी सुद्धा पुढे येते. रोहिणी म्हणते की हो ना डॅड, मला काय वाटतं आपण सगळेजण घरी जाऊया आणि आपलं डोकं जरा शांत होईल. तेव्हा आता सर्वजण आबांना घरी जाण्यासाठी अगदी सांगत असतात. तर सरोज आता अद्वैतला म्हणते की तू स्वतःची काळजी घे आणि काय होतं ते आम्हाला कळवत राहा. तर अद्वैत म्हणतो की हे बघ आई, तू टेन्शन घेऊ नको. आणि तो अर्जुनला म्हणतो की माझ्या फोनवरून खरेच्या फोनचं लोकेशन ट्रेस करता येतं, आपण त्या लोकेशनवर त्याच्या मागे जाऊया. तर अर्जुन आणि सायली अद्वैत हे आता कलाला जिथे नेलेले आहे त्या लोकेशनवर आता जात असतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे महासंगमच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघूयात. धन्यवाद.